नमस्कार मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार विमान अपघात प्रकरणात दिल्लीत पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी त्यांनी खळबळजनक खुलासे केले आहेत। अजित पवार हे रोहित पवार यांचे काका लागतात। मागच्या महिन्यात 28 जानेवारीला बारामती येथे अजित पवार यांचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आता रोहित पवार यांनी VSR विमानाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे। दिल्लीचा एक क्रिकेटर VSR च्या विमानात बसला होता तेव्हा इंजिन की काही कोसळलं होतं। त्यानंतर तो VSR च्या विमानात बसला नाही। त्याने VSR ला ब्लॅकलिस्ट केला आहे। हा नामचीन क्रिकेटपटू आहे, त्याचं नाव सांगणार नाही, चौकशीमध्ये ते बाहेर येईलच, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे। एवढंच नाही तर आमच्या पातळीवर आम्ही माहिती काढण्याचा प्रयत्न करतोय। दादांवर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांनी CCTV फुटेज बद्दल माहिती मागितलेली, पण ती दिली नाही। तपासकर्त्यांकडे ती माहिती आहे की नाही हे माहित नाही। CID ने एकही रिपोर्ट दिलेला नाही। सरकारच्या माध्यमातून माहिती मिळालेली नाही। माहिती आमच्या लोकांना मिळत नाही, पण आमच्या ट्रोलर्सना, भाजप पुरस्कृत ट्रोलर्सना एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या माध्यमातून सहज मिळते, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे। मी कुठे गेलो, माझ्यासोबत कोण होतं, एक सेलिब्रिटी होता, याची माहिती त्यांना मिळाली आहे। मी स्वतः मागे दिल्लीत आलो होतो तेव्हा VSR च्या विमानाने प्रवास केल्याचं सांगितलं होतं, तरीही ही माहिती लीक केली गेली। भाजपचे मोठे ट्रोलर्स आम्हाला ट्रोल करत आहे। भाजप या रिसर्चवर प्रश्नचिन्ह का निर्माण करत आहे? यात काही वेगळा अँगल आहे का, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे। रोहित पवारांच्या या खळबळजनक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।